तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीवर गैरहजर राहिल्याच्या नंतर खासदार नागेश पाटील आष्टेकरांनी मोठा खुलासा केलाय। आपला मुलगा निवडणुकीत उभा असल्यानं आपण सध्या नांदेडमध्येच थांबल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या संदर्भात उद्धव ठाकरेंशी व्हिडिओ कॉलद्वारे सविस्तर चर्चा झाली असून स्वतः ठाकरेंनीच आपल्याला नांदेडमध्ये थांबण्याचे आदेश दिल्याचं आष्टेकर यांनी म्हटलेलं आहे। पक्षप्रमुखांनी बोलावल्यास आपण तत्काळ मुंबईला जाण्यास तयार आहोत असं सांगत त्यांनी नाराजीच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत। तर सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आता थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोण्या अडचणीत आहे ते। त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत। आज जुनैन कारण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या। आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे।